महाराष्ट्राचा इतिहास एका दृष्टिक्षेपात. अरे मित्रांनो, महाराष्ट्राच्या मातीमध्ये शौर्याची आणि संस्कृतीची एक अनोखी कहाणी दडलेली आहे. ती ऐकायला तुम्ही तयार आहात का? चला तर मग महाराष्ट्राच्या इतिहासाच्या एका रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया. प्राचीन काळात महाराष्ट्र विविध राजघराण्यांच्या अधिपत्याखाली होता. सातवाहन, वाकाटक आणि चालुक्य यांसारख्या राजवटींनी या भूमीवर राज्य केले आणि समृद्ध वारसा निर्माण केला. या काळात कला, साहित्य आणि व्यापारात मोठी भरभराट झाली. मध्ययुगात महाराष्ट्राने अनेक सत्तासंघर्ष पाहिले. यादव, देवगिरीचे साम्राज्य आणि त्यानंतर मुस्लिम शासकांनी या प्रदेशावर राज्य केले. या काळात अनेक संत आणि समाजसुधारकांनी समाजाला नवी दिशा दिली. मराठा साम्राज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. त्यांनी मुघलांविरुद्ध लढा देऊन स्वतंत्र मराठा राज्याची स्थापना केली. मराठा साम्राज्याने भारताच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले. ब्रिटिश राजवटीत महाराष्ट्राने स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय भूमिका बजावली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांसारख्या नेत्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राची संस्कृती खूप समृद्ध आहे. इथले सण, उत्सव, लोककला आणि साहित्य जगभर प्रसिद्ध आहेत. लावणी, तमाशा, वारकरी संप्रदाय यांसारख्या गोष्टी महाराष्ट्राची ओळख आहेत. महाराष्ट्राचा इतिहास खूप मोठा आहे आणि तो एका व्हिडिओमध्ये सांगणे शक्य नाही. तुम्हाला हा इतिहास अधिक जाणून घ्यायचा असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तसेच पुढील भागासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.